बघा गाईस राम मंदिर इकडनं कसं दिसतंय. काल रात्री पण घेतलंय आम्ही आणि आता पण दर्शन एकदम आमचा चांगला झालाय. मोबाईल फक्त अलाउड केला असता ना भाई. तर भाई रूम सोडतोय आम्ही. हे कपडे बिपडे घालून आम्ही रेडी तर झालोय. आंघोळ नाही केली. चलो गाईस चलो. बाय बाय काशी विश्वनाथ. आम्ही काल आलो भाई आणि डायरेक्ट दमलेलो त्याच्यामुळे झोपलो आणि आंघोळ पण केली. काल रात्री केली आता नाही केली कारण की आता आम्ही प्रयागराजला त्रिवेणी संगमला आंघोळ करणार, डुबकी मारणार, हनुमानगडी करून मग राम मंदिरला रवाना होणार. चलो बाय बाय. हाय सर. बाय बाय बोलो. बाय 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 सर. चलो बाय बाय. काशी विश्वनाथ महाराज की लगेच बिगेज घेऊन आज ट्रॅव्हलिंग आहे. आज भाई ट्रॅव्हलिंग आहे 6 तास. बैग मांगा ठेवा बोलते ना. आपको ब्लॉग में लिया तो कैसे हो बाकी? एकदम बढ़िया. अभी अच्छे से भाई एकदम मस्त पहुंचा. घुमाएंगे आपको, कोई दिक्कत नहीं है. ओके ओके भाई. चलो चलो भाई. आपली नंबर काय? 1096. चलो नैनू पुढे बस पण उल्टी करू नको. आपको संगम लेकर चल रहा हूँ सबसे पहले. हाँ त्रिवेणी संगम. उसके बाद स्नान करेंगे. हाँ फिर हनुमान जी का दर्शन करेंगे. फिर उसके बाद क्या बोलते हैं, लंच करना होगा, लंच करिएगा. हाँ अगर लंच नहीं करेंगे सीधे अयोध्या. चलेगा. ठीक ठीक है. तो ओके ओके भाई ओके. आपका नाम बोलो भाई. बॉबी. बॉबी. अरे आपने में भी एक बॉबी है. ये देखो ये बॉबी. खाली फर्क इतना आप विमल खाते हो, ये विमल नहीं खाता. इतना फर्क है. तुम बनारस वाले और मुंबई वाला बॉबी है. पहले खा रहा था, अब छोड़ दिए. छोड़ दिए क्या भाई? ठीक है अच्छी बात है यार. नहीं खाने का यार, जो मन चाहिए वो खाने का, डरने का नहीं. कैमरा देखा इधर. कौन बोल रहा है? खाने का बोलते हैं. मग भाई तो आता ड्रायव्हिंग करतो तर ड्रायव्हिंगला लागतो. भाई खाय सगळं भाई. पाहिजे तशी जिंदगी, झोप येते ना. पाहिजे तशी जिंदगी जगून घ्यायची. काल एवढा अर्धा जिसके बारे में पूछ रहे हैं ना. हाँ मंदिर के अंदर वो मस्जिद है, उसका कुछ थोड़ा. अभी आप तो उधर रहवासी हो. ज्ञान बाबी मस्जिद जो है ना, हाँ जो काशी विश्वनाथ जी में है ना, हाँ तो उसी जगह वो एक बार निकला था ना, क्या बोलते थे, वो शिवलिंग निकला था. हाँ तो सर्वे में हुआ था. तो सर्वे में हुआ था, तो सर्वे में ये क्या बोलते हैं, फुहारा नहीं होता है पानी का, हाँ. वो निकल गया. अच्छा मतलब नीचे से ही निकल गया. हाँ वो निकल गया. कितने सालों से बंद है वो चालू है. मस्जिद. हाँ मस्जिद चालू है. चालू है. उसमें नमाज होती है. क्या बात कर रहे हो? फिर हाँ वो भाई. आवाज भी होता है क्या? नहीं नहीं आवाज नहीं. आवाज नहीं होता ना. और वो गेट ओपन करते हो उसका उधर का जो दरवाजा है ना, वो बड़ा. दिन भर में 5 बार खुलता है नमाज के समय, फिर उसके बाद बंद हो जाता है. अभी तो तो कुछ अभी कुछ थोड़ा विवाद वगैरह चालू है कि नहीं? नहीं नहीं ऐसी कोई बात नहीं है. सब है क्या? मिलजुल कर रहते हैं. ऐसी कोई बात नहीं है. अभी तो यार उनका अगर एरिया पर बीजेपी की सरकार बन जाएगी तो मामला रफा दफा हो जाएगा. मेन गढ़ बनारस है, मेन गढ़ बनारस है. हाँ, क्या उनसे इलाके आंखों में आता है ना बनारस. हाँ? आंखों में आता है ना बनारस. दिख के आता है. हर महीने आते भाई. हाँ ना. योगी मोदी हर महीने आते हैं. आदेश आदेश आदेश. 8 वाजले. काय बोलतो काय बोलतो? सवाल क्यों है आफत में बाल क्यों है रहा बवाल क्यों है उठाए दिमाग. गाइस यूपी ला आलोय आणि ढाब्यावरचा तुम्ही चाट नाही खाला ना. बघा कसा शेव बुंदी बिंदी मारून एकदम येतो. थँक्यू. ठीक आहे थोडा चालू तर राहून दे. पोहोचलो आता प्रयागराजला. किती डिग्री असेल? कम से कम 40-45 असेल. आणि इकडेच भाई महाकुंभ भरलेला. इकडे बोटचे स्कॅम चालू आहेत ना, हे 4,000-5,000 मागतात. त्यांना सरळ बोललो बाबा 1,000 रुपये जमतील तर घ्या. नाही होत भाई. आलो मग इकडे दुसरीकडे. अवदसा तोंड सगळ्यांचे. मी करणार आहे. घ्या आम्हाला आंघोळ करायची आहे. मी काढा कपडे. मला तर इच्छा पण नाही होत आहे. मी नाही करत, तुम्ही करा. जाम शुद्ध पाणी आहे. माणसं तर जामच शुद्ध आहेत. मध्ये काय जेवायला बसलेत का? अरे तो बॅलन्स बनवतो. बघा भाई विषय कसा आहे तर झालाय. तिकडे आंघोळ नाही करायची. पुटीवाली बोट बोर्ड भेटले स्वस्त मध्ये.
म्हणजे स्वस्त म्हणजे मध्ये चांगलीच आहे असं नाही. ऐसे नाही. हा म्हणजे चांगलीच बोट भेटली, थोडी स्वस्तामध्ये भेटली तर पोरावी केले. आलू का थोडे माते की जय. कारण की आंघोळ करायची आहे तर भाई चांगल्या ठिकाणी करायची आहे, विषय संपला. पानी का कलर देख लो, अभी गंगा जी आ गए, समझे क्या बिडू? ए बिडू समझे क्या? आता ते पडला असता ते बघ. माझ्या मुलं वाचलं ते, मी वाचवला. माझ्या मुलं बसलं की मध्ये. नाही तर हे होतात माझ्याकडे, नको टेन्शन घेऊ. नको चला, मी नेतो तिकडे चला. काय मित्रा, अरे सोम्या तिथं आंघोळ केली असती तू. अरे आमच्यामुळे बसला मित्र एवढा. आम्ही लावू दे रिस्क नको बाबा. पाणीचा कलर चेंज झाला का बघ पहिला. झाला बघ, सफेद आहे. हे गंगाजी आ गए अभी. अभी गंगा जी आ गई, अभी हरा पानी गया ना अंकल, हा अभी थोड़ा ये खदुल पानी आ गया. आया वीडियो लेना भाई इधर से. घरवाले बोलत होते तरी गरमी ताव नका वैतागणार. हनुमानगडी पण केली. थांबा जरा, लेटे हनुमान रे हा ते. केली ते गडी यार वेगळं आहे यार. हनुमान लेटे हनुमान पण केला आणि झोपलो. हनुमान गडी अयोध्याला आला भाई. अच्छा हा का, पहिले त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ केली, मग त्याच्यानंतर आम्ही लेटे हनुमानला गेलो. शक्तीपीठला जाणार होतो पण आता तिकडे दरवाजा Time बंद झाला, झाले. मंदिर आणि बाहेर तुम्हाला माहिती आहे थंडी एवढी आहे तर आम्ही नाही जाऊ शकत. दिवसात पण स्वेटर घालून फिरायला. आणि जोशीची चप्पल हरवलेली आहे, ऍपल हरवली, म्हणजे भावाची पनवती गेलेली आहे. पनवती जाम मोठी गेलेली आहे. चप्पल. तरी मला गट फिलिंग होती का भाई जाईल चप्पल. जाईल. आणि हे लोक लाईनीत लागत होते, पण यांना माहिती आहे जय पाटील यांच्यामध्ये हुशार आहे. कसा दर्शन केला तुमचा? कसं केला? खरं खरं बोलतो, नाही तर हनुमान पाप देईल तुला थोडा. जयच्या जयमुळे दर्शन भेटला चांगला. मला शॉर्टकट लाईन मध्ये घेतला. कोणी बघितला नाही तर मार खाल्ला असता सगळ्यांना. जयच्या मुलाच माझी चप्पल गेली. मेन म्हणजे तो असं नसपंडी लावत होता ना, मी नाही येणार रे, तुम्ही जावा रे, मी झोपतो रे. या माणसाला एवढी झोप आहे ना गाईस, काय बोलणार यार. जाम झोपते, जाम झोपते. तुम्हाला ब्लॉग छोटा असल्याचं कारण समजत असेल का छोटा असतो, कारण की हा जाम झोपा झोपते. काढतो. जय पाटील एकटाच झोपते जाम. यांना बोललो ऊन आहे, झोपलेला हनुमान आपण बघूया नंतर. नंतर कधी नंतर येणार आहे का दादा? अरे बाबा मग तुम्ही उन्हामध्ये मेला तर देव येणार आहे का तुला वापस नरक जीव नसतो द्यायला? उन्हामध्ये अरे भाई, एवढा. देव कशाला काय देव दर्शनाला आलेल्या भक्ताला देव मारत मरण का नाही दे? मित्रा. हो, आणि एवढे जण मरतात ते येडे आहेत ना. ते थोडी देव थोडी मारतो त्यांना मित्र. मग कोण? म्हणजे दर्शनाला आल्यावर मारतात. अरे काय सोन्या अरे बोलतोय? दर्शनाला आल्यावर कुठं मेलं, कुठल्या आता मंदिरात तू माणूस तिकडे मेलं? मणिकर घाटला मारत नाही. मणिकर्णिका घाट आहे तिथं जायला आता इकडे प्रयागला कुंभमेळ्याला एवढी माणसं मिली, ती कोण? कुठं? अरे मग ती काय ती देवाने देवाने थोडी मारली. अरे मग अंकल इतना अच्छा है ना, ये देखो क्या क्या अंकल ने. हे बघा एसी तर हायच, पण हे बघा भाई फुल या. आता झोपतो बघ कसं मी. अंकल बघतोय पुरा हालतंय तिकडून तिकडं, तर नाही तर 10 वेळा अंगावर येते. तो चालतोय ना. एवढी एसी लावली. आता झोपतो बाबा, झोपतो ताणून. आता सोम्या मी पहिल्यांदा बघितलं एवढा कोणतरी भाई त्याच्या गाडी झोपायला बिपायला देते भाई. हा सोम्या बाजूला आणि जरा कमी घेत जा. सोमनाथचा बघ ना, वर नाही होत का? अहो बस हो, पोरांची एवढी मजा नाही घ्यायची. राम मंदिर आहे हो. राम मंदिर आहे कडक रे. खिडक्या खाली करा. शॉर्ट्स तर घे येड्या. पोहोचलो भाई, फायनली पोहोचलो भाई. प्रॉपर आम्ही आहोत आता राम जन्मभूमी अयोध्यामध्ये. विश्वास नव्हता आम्ही इथं आलोय, बट आलोय जिथे रामाचा जन्म झालेला आहे लहानपणापासून. आणि आपल्या माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जी युद्ध त्यांच्या काळामध्ये लढलंय, ते आज आपल्या हिंदू लोकांचा एक म्हणजे मंदिर उभं झालेलं आहे. तिथं आम्ही पोहोचलोय. सिक्युरिटी वगैरे भाई एकदम टाईट आहे. आणि वाटतंय असं एक अयोध्या गाव मध्ये आहे आणि तिथे मंदिर आहे, जवळच मंदिर आहे, मंदिरच आहे. आणि प्रॉपर असा गाव टाईप आहे. सिक्युरिटी वगैरे एकदम टाईट आहे. वरती वगैरे पोलीस तिकडनं आम्ही आतमध्ये आलो. आणि हा टेरेस आहे, इकडं आपली रूम आहे. तिकडनं डायरेक्ट हे बघा, याला खायला दिलेलं आहे आम्ही, वानर सेनाला खायला दिलेलं आहे आल्याला. आणि त्या साईडला म्हणजे मंदिर आहे, तो जवळच आहे, एक 200 मीटरवर. तर आज प्लॅन झालेला आहे. गरम होते रे, एसी लावा थोडी. आणि त्या पोरांना मी सांगितलं का प्रोफेशनलमध्ये बसा, तर ते बघा एकदम दोघं पायाच्या पायावरती ठेवून प्रोफेशनलमध्ये बसलेत. कॉलरचा बटन भेटला, जय पाटील ब्लॉग घेऊन आलाय. काय संबंध कॉलरचा बटन लावायचा भाई. तर
थांब ना जरा. काढून म्हणजे आई आपल्या चौघांसारखी मस्ती नाही करू शकत यार. तर ही काय छोटीशी रूम आहे. सोमनाथ पवार आतमध्ये गेलाय कमेंट करून सांगू शकता. आणि यो सेटअप लागलेला आहे रूमचा, सॉरी बॅगचा. काय बोलतोय मी 8 जोड मध्ये. आणि ठीक आहे, जानेवारी मध्ये झाली 22 जानेवारी 24 ना. केला सर्च तुम्ही? हे बघा लगेच गुगल आमच्याकडे आहे, उपलब्ध लगेच असतो. तर 22 जानेवारी 2024 मध्ये प्राईम मिनिस्टर आपल्या मोदीजीने घडवून आणली आणि ते आपल्याला आता आपल्याची पिढी. आतमधनं आवाज काय काढायची गरज आहे का मला सांग. तर त्याच जन्मभूमीवर आम्ही आता आलोय दर्शन घ्यायला. दर्शन घेणार आहे भाई, कॉरिडॉर फिरणार आहे. राम लल्लाचं पण दर्शन घ्यायचं आहे आणि खूप मंदिर आतमध्ये आहेत ते पण दर्शन करायचं आहे. तर जेव्हा राम मंदिर नव्हता तेव्हा इकडे एक पण म्हणजे माकड वगैरे काहीच नव्हता. आणि जसा मग राम मंदिर बनायला वगैरे लागला, जशी डेव्हलपमेंट चालू झाली, मग इकडची माणसं आणि न्यूजला वगैरे पण आलेला का राम मंदिर जेव्हा नव्हता तेव्हा एक पण माकड नव्हता. आणि जसा बनायला लागला तसा इकडं अचानक मध्ये कुठनं तरी एवढ्या संख्येमध्ये माकड वगैरे आले राहायला. अचानक मध्ये वानर सेना जी आहे, जिथे आपले देवत राम आहेत, तिथे भाई भगवान हनुमान पण येणार आणि त्याची वानर सेना पण येणार. तर असंच काही बघा अशा गोष्टी असतात का आपण मानत नाही. तसं नॅनू आमचा आहे, जो त्याला त्याचा प्रत्येक गोष्टीवर त्याचा हे असतो, काय बोलतात ते, अंधविश्वास. प्रत्येक गोष्टीवर तो डेब्यूट करणार, प्रत्येक गोष्टीवर तो आवाज उठवणार. मग त्याला असं सांगायला लागतो का बाबा बघ अशा गोष्टी पण आहेत. आणि एक गोष्ट आहे की तुम्हाला सोमनाथ सांगणार आहे का ती बॉम्बवाली स्टोरी. सोमनाथ येईल तेव्हा सांगेल एक स्टोरी. तू एक स्टोरी सांग काहीतरी. तू आता राम मंदिरला आलाय, तुला काय वाटतं, म्हणजे काय एक सांग जरा. काय ना, आता बघतोय आपण डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे इकडे. आपण पहिला तर काय नव्हता, आता 2 वर्षात तर खूप डेव्हलपमेंट झाले. राम मंदिरच्या आपण जन्मभूमीवर आहे. महाराज दशरथ जे राम पिता होते, राम भगवानचे पिता होते, ते त्यांचं पण मंदिर आहे. आपण व्हिजिट करूया, बघू. थोडा चांगला वाटतो, जरा स्पिरिच्युअल लाईफ जगायला पण मस्त वाटतो, अपार्ट ऑफ पार्टी वगैरे. तू बोलतो का? आम्ही एंट्री मारले राम मंदिर मध्ये. जसा आम्हाला कॅबवाल्याने सोडला आणि तो म्हणजे एक व्ह्यू होता राम मंदिरचा. आतापर्यंत फक्त फोटो मध्ये बघत आलेलो. जसा ते मंदिर दिसलं मला डोळ्यासमोर, एकदम म्हणजे एकदम भारी आणि बेस्ट फिलिंग होती. पहिल्यांदा आलेलो आणि मित्रांसोबत हे फिरणं तीर्थयात्रा एकदम भारी सरस काम झालंय. तीर्थयात्रा भाई नॉर्मल लोकांसाठी म्हणजे नसते, कोणाला नाही आवडत आणि कोणाला रूल्स रेग्युलेशन पण माहिती नसतात. आता आपण कसं तिथे असा दिवस एकदम भारी, एकदम आपण बघ वातावरण पण भारी. आपण बघ मित्र प्रयागराजला वगैरे आंघोळ केली तर आपल्याला माहिती होतं का आपण बाबा कपडे वगैरे घेतले, तिथं सोडून दिले कपडे. मणिकर्णिका घाटवर पण आलो तर आपण आंघोळ वगैरे केली, गौमूत्र वगैरे पण मारले. आता लोक काय करतात तिथं त्यांना ठेवले बॅग, बरोबर, हा असा विषय. त्यामुळे भाई स्पिरिच्युअल जर्नी इम्पॉर्टंट आहे. खूप काय शिकायला भेटतो आणि अजून तर भरपूर बाकी आहे. वृंदावन, मथुरा, अजून तर कृष्णनगरी जाणे ते तर एकदम भारी आहे. वृंदावन बोललो तर भाई बोलू आपण ना, असंच बोलत राहू. म्हणजे त्याच्यामुळे कसं मला पण तुम्हाला सांगता येत. आणि एकटा असा कॅमेरा घेतला ना तर मला प्रॉपर सांगता येत नाही. यांच्यामध्ये बसलो आणि बोललो ना तर कशा गोष्टी निघतात आणि मग सांगता पण येत. तर आता प्लॅन बघू पुढचा काय आहे, तुम्हाला सांगतोच. पहिला तर फ्रेश होतो आम्ही, तो गेला फ्रेश देवाने दिलाय बाई, एवढा सगळं देवाने दिलाय. तर आपण देव म्हणजे आता देवाचं नाही केलं आपण, तर काय केलं लाईफ मध्ये काय भाई. तेच काशी नाही गए तो क्या किया भाई. काशी जाओ, हिंदू धर्म आहे तो राम मंदिर में आहे तो कहा आहे. वाह, चला फ्रेश हो मग भेटू. तर भाई घरनं आंबे आणलेत मस्त, खाऊ. आपल्या शेतावरचा आंबा नाहीये, खावाला यार आहे. नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ आणि जय श्रीराम सगळ्यांना. वेलकम बॅक टू द ब्लॉग. सकाळी आम्ही उठलोय 7-8 वाजता उठलोय, कारण की काल रात्री आम्ही दर्शन करून आलोय. आता वापस चाललोय दर्शन करायला, कॉरिडॉर फिरायला. देवाची कृपा आहे भाई, आम्ही वापस मग दर्शन घ्यायला चाललोय. आणि अफसोस भाई ब्लॉग आतमध्ये मी नाही घेऊ शकत. आणि आतमध्ये एवढा म्हणजे सुंदर आहे. पहिलं तर एवढा भारी आहे. मंदिरची डिझाईन झाली बाहेर एकदम म्हणजे कॉरिडॉर आणि एकदम भारीच आहे भाई. तुम्ही सर्वांनी एकदा या आणि बघा. फक्त आतमध्ये मोबाईल ही गोष्ट अलाउड नाही आहे. तर मी ब्लॉग पण नाही घेऊ शकत आणि म्हणजे फोटो पण नाही घेऊ शकत आम्ही ना, ब्लॉग पण नाही घेऊ शकत. ज्यांचे फोटो निघतात भाई आतमध्ये, व्हिडिओ फोटो वगैरे, ते तर भाई खरंच त्यांचं भाग्य आहे का त्यांचे फोटो वगैरे येतात. आपण तर
नॉर्मल पीपल नाही काढू शकत ना, मोबाईल पण आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत. बट ठीक आहे भाई, देवाला एक दिवस येईल. सौम्या काय बोलते, एक दिवस येईल का आपण पण भाई देवाकडे तेच प्रे करतोय का माझ्यासोबत माझ्या मित्रांना, माझ्या फॅमिलीला वगैरे एक दिवस असं नक्की येईल का भाई आपण पण प्रत्येक देवा ठिकाणी देवा आपल्याला VVIPची पर्ची वगैरे नशिबात लिहिलेली आहे भाई, ती एक दिवस आपण येईल आपला पण कष्ट बिष्ट भाई जे काय असेल ते होईल. तर आता नाश्ता वगैरे करतोय आम्ही, नाश्ता बिष्टा करून आपण जाऊया, दर्शन करून येऊया, मग आपण भेटूया. चेस चेस चेस. बघा काहीच राम मंदिर इकडनं कसं दिसतंय. एक स्पॉट आहे, दिसतोय मस्त. प्रभू श्रीराम. भाई एंट्री घेतली आतमध्ये आणि मोबाईल आता इथं ना पुढं जमा करायचा आहे. हा तर भाई एकदम दर्शन काल रात्री पण घेतलं आम्ही आणि आता पण दर्शन एकदम आमचं चांगला झालं आहे. मजा आली, आता तर अजून मजा आली. रामाचा बालस्वरूप आहे तो खालती आहे आणि रामाचा जो परिवार जेव्हा राम अयोध्याला जिंकून आलेले आणि मग तेव्हा त्यांचा वरती पूर्ण परिवारचा स्वरूप आहे आणि मस्त आहे. मंदिर एकदम मोठं आहे आणि एकदम भारी आहे. मोबाईल फक्त अलाउड केला असता ना भाई तर मजा झाली असते एकदम. पण ठीक आहे, काय नाही विषय, मजा आली. आता जातो रूमवर. भाई तुम्ही जर कधी आले तर ते कुठले ते विचारे आमावा मंदिरच्या इथे आजूबाजूला रूम घ्या, एकदम 2 मिनिटावर हॉटेल आहे भाई, मजा. आता भाई आमचा चेकआउटचा टायमिंग नंतर आहे, अयोध्या सोडायची वेळ आलेली आहे. पण त्याच्या अगोदर आम्ही जाऊन जेवण करणार आहोत. आमचा भोजन वाजलेले आहेत ते संध्याकाळचे 6:15 आणि 8:30ला आपली गाडी आहे. तर त्याच्या अगोदर जेवण करून घ्यायचं आहे. आणि राम जन्मभूमी सोडायची इच्छा नाही. सोमनाथची इच्छा नाही बोलते, मग राहायचं का सोमनाथ. बट आता इकडनं जायचं आहे मला आग्रा. भाई आग्रामध्ये आपल्याला ताजमहल फिरायचं, म्हणजे आग्र्याला पण एक दिवस फिरायसारखा आहे, तर ते पण फिरणार आहेत. आणि मग नंतर इकडनं जाणार आहेत आग्रा टू वृंदावन, कृष्ण की नगरी. तर असा काहीतरी प्लॅन आहे, तर बघूया. आता जेवण सध्या करतो आणि मग कंटिन्यू करू आपला ब्लॉग.